नमस्कार. लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत. जुन्या वैमनस्य आणि आर्थिक संबंधातून अंधाधुंद गोळीबार. पाचोरा बसस्थानक परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराने शहर हादरून गेले. 2 जणांनी गावठी पिस्तुलातून केलेल्या अंधाधुंद गोळीबारात आकाश कैलास मोरे वय 26 हा जागीच मृत्यू झाला. आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचे वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी आकाश मोरे राहणार छत्रपती शिवाजी महाराज नगर पाचोरा हा युवक बसस्थानकात दुचाकी बाजूला लावून उभा होता. याच वेळी तिथे आलेल्या 2 इसमांनी गावठी कट्ट्यातून 8 ते 10 राऊंड फायर केले. आकाश याच्या छातीवर गोळ्या लागल्याने तो जागीच मृत झाला. यावेळी गोळीबाराच्या आवाजाने स्थानक परिसरात खळबळ माजली. प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या बसस्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मारेकऱ्यांनी आकाश यास गाठून अगदी जवळून गोळीबार केला व त्याला ठार केले. त्याचा मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज. खानदेश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. सायंकाळी अंदाजे 6:30 वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बसस्टँडजवळ एका फायरिंगच्या घटना घडलेल्या आहे. फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका इसम बसस्टँडजवळ उभा होते. अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्याच्यावरती अंदाजून फायर केले होते. त्याच्यावर घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि त्यांना ब्रॉड डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. जे आरोपी आहे निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याच्या दोघं आता सध्या फरारी आहे. ते आपल्या LCBच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या DBची टीम दोन्ही त्यांच्या शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करणार आहे. नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे. एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देईल. सध्या तपास API निकुंभ म्हणून आहेत, त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे.